अगं एवढ्या रात्री कुठे गेली होतीस तू? अहो त्या शेजारच्या जठारांकडून निरोप आला होता. त्यांच्या मुलाच्या तोंडातनं अचानक फेस यायला लागला आणि तो जमिनीवर गडाबडा लोळायला लागला. पण आपल्याकडे निरोप पाठवून आपण काय करणार होतो? त्यांच्या मुलाला एखाद्या वैद्य बुवांकडे किंवा महाराजांकडे घेऊन जायचं ना, ठणठणीत बरा झाला असता तो. अहो हा त्रास काही त्याला आत्ता होत नाहीये. गेले 2 महिने झाले त्याला हा त्रास होतोय. ते तर म्हणत होते की त्यांनी कित्येक वैद्य बोलवले पण गुण काही आला नाही. ठीक आहे, मी घेऊन जातो त्या मुलाला महाराजांकडे. नको, ते नाही ऐकणार. का नाही ऐकणार? विश्वास नाहीये त्यांचा महाराजांवर. तुमच्या ओळखीचा कोणी मांत्रिक आहे का म्हणून विचारत होते मला. महाराजांवर विश्वास नसेल तर त्यांचं ते काय ते बघून घेतील ना. मांत्रिकाच्या नादी लागून आहे ती शेती फुंकून टाकतील आणि मुलालाही गमावतील. किती सहजासहजी बोलता हो तुम्ही हे सगळं. शेजार धर्म म्हणून आपण त्यांची मदत नको का करायला? महाराजांच्या पलीकडे आपण जाऊ शकतो का? नाही. नाही ना. मग अगं पूर्वी शेगावमध्ये कोणाला भूतबाधा व्हायची ना, तर त्या व्यक्तीला श्रीपाद श्रीवल्लभांच्या गाणगापूर या श्री क्षेत्री घेऊन जाण्यात यायचं. अगं पण महाराजांच्या रूपामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती सारखे स्वामी महाराज आपल्या शेगावमध्ये प्रकटले आणि भूतबाधा दूर करू लागले. असे आहेत आपले गजानन महाराज. आता त्यांच्यावरच विश्वास नाही तर मग आपण काय बोलणार? असो, मी असं करतो, जठारांना भेटतो, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. बघू काय होतं. घाबरू नकोस, तुला बरं वाटत नाही म्हणून तर आपण इथं आलोय ना. काळजी करू नको. बाबा आत्ता तुझ्या अंगातलं भूत बाहेर काढ. नको नको, अहो मला खूप भीती वाटते. घाबरू नको, मी आहे ना, बाबा आहेत ना. बाबा तुला कळत नाही का की तुझी बायको नसून भूत आहे? काय प्रयत्न केलास तरी मी हिची पाठ सोडणार नाही. बघतो कशी सोडत नाही ते. जय गलिवा. किती प्रयत्न केला तरी तुझ्यासारख्या लिवी मांडणाऱ्या कविताला मी सोडणार नाही. तिन्ही लोकांच्या आठवड्यावर मी राज्य करतो. ओम शांत जय भाऊजी तर म्हणत होतं की सिद्धकर्मा बाबा भूत उतरवण्यात पटायतात म्हणून. हे कधीही खोटं बोलणार नाहीत बापू. विश्वास ठेव. अरे डॉक्टरांवरच जर विश्वास नसेल तर त्यांनी दिलेल्या औषधालाही गुण येत नाही. असं करू नकोस रे. अगं हो, पण आपण मोठ्या विश्वासानेच नंदाला सिद्धकर्मा बाबांकडे नेलं होतं ना. आता त्याचा काही उपयोग झाला नाही म्हटल्यावर विश्वास डळमळणारच ना. अरे आणि या अपयशाचं कारण काय सांगितलंय बाबांनी? न कळेल अशा शब्दात बरंच काही बोलले बाबा. हो, तेही स्वतः घाबरले होते हे जाणवलं मला. त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एवढाच अर्थबोध झाला की नंदाला झपाटलेलं जे भूत आहे ते अत्यंत सशक्त आहे. ते असं सहजासहजी निघणारच नाही. आणि ते जर का काढायचं असेल तर कठोर परिश्रम करावे लागतील. म्हणजे खर्चही भरपूर. जर हवा तेवढा होऊ दे रे, पण आपलं माणूस बरं झालं की झालं. बरं
जावई बापूंचं काय म्हणणं आहे यावर? जावई बापू ते तर देवापेक्षाही श्रेष्ठ मानतात बाबांना. त्यांचं तर एवढंच म्हणणं आहे की बाबांवर विश्वास ठेवा, धीर धरा. बापूराव, इतकं गरीब असणं चांगलं नाही. आपली मतं स्पष्टपणे मांडावी. नाही मांडली तर इतरांच्या कुविचारांना आपल्या आयुष्यावर अधिराज्य गाजवण्याची परवानगी देण्यासारखं आहे. बापूराव, तू आमच्याकडे यावंस म्हणून पुन्हा पुन्हा तुला संकेत देत आहोत, पण त्याकडे तू साफ दुर्लक्ष करतोय. गण गण गणात बोल, गण गण गणात बोते, गण गण गणात. वहिनी, अगं माझी तर हिंमतच होत नव्हती, पण कसा बसा धीर एकवटून आले मी. बोला वंस, ठीक आहे मी आता. बापूकडून सिद्धकर्मा बाबांकडे झालेला प्रकार कळला, पण आत्ता तुला त्यातलं काहीच आठवत नसेल ना? नाही, ह्यांनी येताना वाटेत सगळा प्रकार सांगितला मला. सांगितलाय ना? बघ, म्हणजे सिद्धकर्मा बाबांचाही त्या भूतापुढे काही निभाव लागला नाही. मग आमची काय गत ग? खरंय तुमचं. खरंय ना? मग गणूला माझ्याकडे न्यायची परवानगी दे ना ग. वंस, मला जर 2 मुलं असती ना, तर त्यातलं एक मूल मी आनंदाने तुम्हाला दत्तक दिलं असतं. वहिनी, वंस, तुमची कूस उजवू शकली नाही याचं मलाही खूप वाईट वाटतं, पण पण गणूही आमचा एकुलता एक मुलगा आहे हो. आणि मी त्याच्यापासून वेगळं नाही राहू शकत. वहिनी, वंस, तुम्ही मला आग्रह करू नका, नाहीतर नाहीतर मला भूतानी झपाटले किंवा माझ्यावर कुणीतरी करणी केली असंच तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना? हो. मग मला त्यातली दुसरी गोष्ट आता खरी वाटायला लागली की माझ्यावर करणी केली गेली. आणि ती तुम्ही केली कारण तुम्हाला गणू हवाय. सिद्धकर्मा बाबा नंदाला झालेली भूतबाधा दूर करतील अशी खात्री दिली आहे भाऊजींनी. परंतु पहिल्याच प्रयत्नात तरी सिद्धकर्मा बाबा सपशेल अपयशी ठरले. अलक्ष निरंजन, अलक्ष निरंजन. महाराज, भिक्षा हवी असल्यास थोडा वेळ थांबा, मी माझ्या पत्नीला बोलवतो. आम्हास भिक्षा नको, तुला तुझ्या समस्येतून सोडवण्यासाठी आम्ही आलो आहोत. महाराज, आम्ही जाणतो मुला, तुझी कांता भूतबाधेनं पीडित आहे. होय महाराज. तिला त्यातून मुक्त करण्यासाठी तुला शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनाला जावं लागेल. तुला इच्छित फळप्राप्ती होईल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज, सासरे बुवा, अहो एवढी चिंता करू नका. हे पहा, माणसांमध्ये काही माणसं खाष्ट असतात, तशी भूतामध्ये पण काही भूतं खाष्ट असतात. पहा, ती सहजासहजी ताब्यात येत नाहीत. पण मला खात्री आहे, सिद्धकर्मा बाबा त्या भूतावर आपलं वर्चस्व नक्कीच प्रस्थापित करतील. मान्य आहे हो जावई बापू, पण त्यांच्या प्रयत्नात ते माझ्या सुनेचे हाल करतील ना, ते मला काही पाहणार नाही. अहो तसं नाही, आमचंही तुमच्या सुनेशी काही नातं आहे ना, आम्हाला त्यांची काळजी आहे ना. खरं बाबा,
बाबा, काय रे बापू? तुम्ही नंदाला घेऊन गजानन महाराजांकडे जायचं म्हणत होतात ना? हेच आता एक साधू पुरुष सांगून गेले. काय? हो. अहो, त्यांना मी आपली समस्या सांगितली नाही, पण त्यांनी ती लगेच ताडली आणि भिक्षाही न घेता सरळ निघून गेले. बाबा, आपण नंदाला घेऊन गजानन महाराजांकडेच जाऊया. अहो बापूराव, वेडे आहात का तुम्ही? भाऊजी, अहो, एका प्रयत्नात जे सिद्धकर्मा बाबांना शक्य नाही झालं ते गजानन महाराज कसे करणार? ना त्यांच्याकडे तंत्राची शक्ती ना मंत्राची शक्ती. भूत उतरायचं काम हे मांत्रिकाचं काम, ज्याचं काम त्यालाच करू द्या. अहो पण भाऊजी, हे पहा, माझं एकदा ऐका. फक्त एक शेवटचा प्रयत्न करू द्या सिद्धकर्मा बाबांना. त्यात जर यश नाही आलं तर तुम्ही खुशाल घेऊन जा गजानन महाराजांकडे नंदाला. माझं काहीही म्हणणं नसेल. ठीक आहे जावई बापू, तुमच्या मर्जीप्रमाणे होऊन देत. मूर्ख, अतिमूर्ख, मूर्ख लेखाचा. मला काही बोलले की काय? आमच्याकडे येण्यासाठी आम्ही त्याला संकेत देतोय, पण या मूर्खाला समजत नाही. महाराज, काय? मी नंतर येऊ का? नाही, बोल. आपण दिलेल्या तीर्थप्राशनानं त्या जठाराच्या मुलाची भूतबाधा दूर झाली हे सांगायला आलो होतो. हे जाऊन त्या मूर्खाला सांग. कोणाला महाराज? मूर्खाला नाव नसतं. महाराज, जाऊन सांगायचं तर मग कुणाला सांगू मी? नाही, तू जाऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही. त्या मूर्खाला करायचंय तेवढा मूर्खपणा करून दे. त्याच्या उद्धाराची वेळ आली की आम्हीच जाऊ स्वतः. आता तुझी सुटका नाही, सुटका नाही तुझी आता. तुझ्या नरडीचा मोड घेईन. आता आम्हाला जायला बापूरावाचा उद्धार करण्याची वेळ आली. गजानन महाराज, काम अर्धवट म्हणून कुठे निघाला? महाराज, हे काम माझ्या कुवती बाहेरच आहे. महाराज, वाचवा. दया करा महाराज, वाचवा. गण गण गणात बोलते, 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 गण गण गणात. सुमती, मला या मुलीची काळजी वाटते ग. अगं, असं कोणतं पाप हिच्या हातून झालं होतं की हिला ही भूतबाधा व्हावी? मी तरी काय सांगू आता बाबा. मला काळजी वाटते ना ती गणूची. आता तू गणूला घेऊन जायचा आग्रह का धरलायस हे मला चांगलं ठाऊक आहे बरं का. बाबा, तू गणूची आत्या आहेस. नंदाच्या हातून गणूच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये असं तुला वाटतंय. हे जरी खरं असलं तरी देखील यापेक्षा मोठं कारण म्हणजे आता नशिबानं तुला मुलबाळ नाही, त्यामुळे गणू तुला हवाय, हो ना? हो बाबा,
सध्या तरी वहिनी गणूचा सांभाळ करण्यास असमर्थ आहे. तेव्हा मी जर गणूला माझ्या घरी घेऊन जात असेल आणि जर मला आई होण्याचं भाग्य लाभणार असेल, काही काळापुरतं का होईना, तर काही बिघडणार आहे का? घडणार नाही ग, पण सुनबाई पाया पडते मामा. औक्षवंत हो, औक्षवंत हो. राहू दे. सुनबाई, बापू, बाबा, नंदाला झालेली भूतबाधा आता दूर झाली. खरंच? हो, पण ती सिद्धकर्मा बाबांमुळे नाही. मग तर नंदाला झालेली भूतबाधा दूर केली आहे ती शेगावीच्या गजानन महाराजांनी. अरे अरे, पण हा चमत्कार घडला कुठे आणि कसा? कारण तुम्ही तर सुनबाईला घेऊन सिद्धकर्मा बाबांकडे गेला होतात ना? सांगतो, सगळं सांगतो. बापूराव, खरा संत आणि विपरीत परिस्थितीत सापडलेल्या लोकांकडून पैसे उकळणारा लबाड यांच्यातील फरक ओळखायला शिक. अनेक वेळा सावध करण्याचा प्रयत्न केला, पण बघ वहिनी, म्हणजे भूताने तुला पछाडलं हे खरं होतं तर, पण सुरुवातीला तू हे मान्य करायलाच तयार नव्हतीस. वंस, महाराजांनी ज्याचं अस्तित्व मान्य केलं त्याचं अस्तित्व मी कसं काय अमान्य करू शकेन? महाराज म्हणाले, निसर्गात चांगल्या शक्ती आहेत, तशा वाईटही शक्ती आहेत. आम्ही त्यांचं अस्तित्व मान्य करतो. परमेश्वर दिसत नाही, पण परमेश्वराचं अस्तित्व आहे. तसंच वाईट गोष्टींचंही अस्तित्व आहे. बाबा, बाबा, आज मी मुक्त झाले. गजानन महाराजांनी मला भूतबाधेतून मुक्त केलं, पण त्याचं श्रेय मात्र त्यांनी घेतलं नाही. मी काय केलं? मी काहीच केलं नाही. हिच्या मनातला परमेश्वर फक्त जागा केला. एकदा मनातला परमेश्वर जागा झाला की कुठल्याही पिशाचाचा त्याच्यापुढे निभावं लागत नाही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. जो देव असतो तो माणसांच्या हृदयातील देव दाखवू शकतो. आपण देव आहात महाराज, आपण देव आहात. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. भूत ही वाईट प्रवृत्ती आहे असं मानलं तर वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी ढोंगी साधू मांत्रिकांचा आधार घेऊन फसू नये. सद्गुरूच वाईटाचा नायनाट करू शकतात. अशा वेळी सद्गुरूंची कास धरावी.